श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, सर्व पांडव जेव्हा अस्त्रविद्येत पारंगत झाले तेव्हा गुरुदक्षिणेच्या बाबतीत द्रोण त्यांना पुन्हा म्हणाला, छत्रवती अहिच्छत्र. छत्रवती म्हणजे अहिच्छत्र नगरीमध्ये पृषतपुत्र द्रुपद राजा राज्य करीत आहे. त्याच्याकडून ते राज्य काबीज करा आणि शक्य तेवढ्या त्वरेने ते मला अर्पण करा. द्रोणाने अशी आज्ञा दिल्यावर 5 पांडवांनी युद्धात द्रुपदाचा पराभव केला. त्यांनी मुसक्या बांधल्या आणि त्याला व त्याच्या अमात्यांना त्यांनी द्रोणापुढे आणून उभे केले. द्रोण म्हणाला, राजा द्रुपदा, तुझ्या आणि माझ्या मैत्रीत अंतर पडले होते. आता तुझ्याशी माझी मैत्री पुन्हा जुळून यावी असे तुझ्याजवळ माझे मागणे आहे. जो स्वतः राजा नाही असा मनुष्य राजाचा मित्र होऊ शकत नाही असे तूच मागे म्हणाला होतास. म्हणून यज्ञसेना, तुझ्याप्रमाणे मलाही राज्य मिळावे आणि मी राजा व्हावे एवढ्यासाठी मी तुझ्याबरोबर संघर्ष केला आणि तुझे राज्य मी जिंकून घेतले. आता तू भागीरथीच्या दक्षिण तीरावरील प्रदेशाचा राजा होशील आणि उत्तर तीरावरील प्रदेशाचा मी राजा होईन. ब्राह्मण म्हणाला, प्रज्ञावंत भरद्वाज पुत्र ब्राह्मण श्रेष्ठ द्रोण असे म्हणाल्यावर अस्त्रज्ञ वीरामध्ये श्रेष्ठ असलेला पंचालराज द्रुपद त्याला म्हणाला, उदार मनाच्या भरद्वाजा, ठीक आहे, तुझे आणि माझे चिरंतन सख्य असावे असे तुला वाटते आहे ना? मान्य आहे मला. परस्परांशी ते दोघे शत्रुघ्न अशा प्रकारे प्रेमाने बोलले आणि गाढ मैत्रीला उजाळा देऊन त्यांनी परस्परांचा निरोप घेतला. पण आपला हा फार मोठा मानभंग झाला आहे असे द्रुपदाच्या मनाने घेतले आणि त्या मानभंगाचा त्याला एक क्षणभरही विसर पडला नाही. तो अतिशय खिन्न झाला आणि सुकून गेला. ब्राह्मण म्हणाला, मानभंगामुळे चिडून गेलेला द्रुपद राजा कर्मसिद्ध म्हणजे यज्ञक्रियेत पारंगत असलेल्या ब्राह्मण श्रेष्ठांचा शोध घेण्याच्या उद्देशाने अनेक ब्राह्मणांच्या घरी गेला. आपल्याला पुत्र झाला पाहिजे हा विचार त्याच्या मनात प्रबळ झाला होता. काळजीने तो खंगू लागला. ज्याची सर्वांनी तारीफ करावी असा पुत्र आपल्याला नाही हा विचार त्याच्या मनात सारखा घोळू लागला. मानभंगामुळे उत्पन्न झालेल्या विषण्णतेने आपल्या पोटी जन्मलेल्या पण आता हयात नसलेल्या पुत्रांचा आणि बांधवांचा त्याने धिक्कार केला आणि द्रोणाचा सूड उगवण्याच्या ईर्षेने तो सुस्कारे टाकू लागला. द्रोणाचा अतुल पराभव, त्याचा निगर्वीपणा, त्याचे विद्याध्ययन आणि त्याचा स्पृहणीय आचार इत्यादी गोष्टी मनात येताच कितीही धडपड केली तरी केवळ क्षात्रबळाच्या जोरावर त्याचा सूड उगवण्याचा उपाय आपल्याला सापडणार नाही अशी द्रुपदाची खात्री झाली. यज्ञविधी पारंगत असलेल्या ब्राह्मणाचा शोध करीत द्रुपद गंगेच्या आणि यमुनेच्या काठावर आजूबाजूला सर्वत्र भ्रमण करीत असता तो ब्राह्मणांच्या एका पवित्र वस्तीमध्ये आला. त्या वस्तीमध्ये स्नातक नसलेला म्हणजे विद्याध्ययन पूर्ण न केलेला एकही ब्राह्मण नव्हता. तसेच व्रताचरण न करणाराही ब्राह्मण कोणीही नव्हता. त्या वस्तीमध्ये महाभाग द्रुपद कठोर व्रताचे पालन करीत असलेले याज व उपयाज या नावाचे 2 महाप्रभावी आणि शमप्रधान ब्रह्मर्षी दिसले. वेदांच्या अध्ययनामध्ये ते मग्न होते. त्यांचे गोत्र काश्यप होते. ते 2 श्रेष्ठ ऋषी सूर्योपासक होते आणि
तपोगुण समृद्ध होते. अतिशय तत्परतेने द्रुपदाने त्या 2 महर्षींच्या सर्व कामना पूर्ण केल्या आणि त्यांचा सत्कार केला. त्या दोघांच्या तपसामर्थ्याचा प्रत्यय आल्यानंतर उपयाज या कनिष्ठ भावाला द्रुपद एकांतामध्ये भेटला. त्या व्रतस्थ उपयाजाला हव्या असलेल्या गोष्टी देऊन द्रुपदाने त्याचे मन जिंकून घेतले. द्रुपद उपयाजाची चरणसेवा करण्यात तत्पर असे. तो नित्य त्याच्याशी मधुर भाषण करून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात दक्ष असे. विधीप्रमाणे उपयाजाची पूजा करून द्रुपद त्याला म्हणाला, भगवन उपयाज, द्रोणाच्या मृत्यूला कारण होणारा पुत्र ज्या यज्ञविधीने मला प्राप्त होईल असा यज्ञविधी जर आपण पूर्ण केलात तर आपणास मी 10 कोटी गायी अर्पण करीन. द्विजश्रेष्ठ, अथवा याहीपेक्षा वेगळे आणखी काही आपणास हवे असेल तर ते सारे मी आपणास अवश्य देईन. मला त्यात काहीही अशक्य वाटत नाही. द्रुपदाने उपयाजाची अशी विनवणी केली असता मी तुझ्या इच्छेप्रमाणे यज्ञ करणार नाही असे उपयाजाने त्याला निक्षून सांगितले. इतके झाले तरी उपयाजाला प्रसन्न करून घ्यावयाचेच असा निर्धार करून द्रुपद त्याची पुन्हा सेवा करू लागला. 1 वर्ष लोटल्यावर प्रसंग पाहून तो द्विजश्रेष्ठ उपयाज सौम्यपणे द्रुपदाला म्हणाला, राजा, एकदा माझा भाऊ गहन अरण्यात हिंडत होता. जमिनीवर पडलेले एक फळ त्याला दिसले. जमीन शुद्ध आहे की नाही याची खात्री करून न घेताच माझ्या भावाने ते उचलून घेतले. मी त्याच्या मागोमाग जात होतो, त्यामुळे त्याची ही आक्षेपार्ह कृती माझ्या नजरेस पडली. दूषित अपवित्र वस्तू घेण्यास हा कधीच कचरणार नाही हे त्याच्या कृतीवरून तत्क्षणी माझ्या ध्यानात आले. जमिनीच्या शुद्धाशुद्धतेचा कसलाही विचार त्याने मनात आणला नाही आणि फळातील अनिष्ट दोषांची त्याने जाणीव ठेवली नाही. अरण्यात सुद्धा तो शुद्धाशुद्धतेचा विचार करीत नाही. तो अन्यत्र असा विचार करणार नाही हे उघड आहे. गुरुगृही राहून वेदाध्ययन करीत असता जो दुसऱ्यांचे उरलेले भिक्षान्न वाटेल तेव्हा खात असे. इतकेच नव्हे तर त्या अन्नाची पुन्हा पुन्हा तारीफ करताना त्याला थोडासुद्धा संकोच वाटत नसे. असा हा माझा भाऊ नित्य आपल्या फायद्यावर नजर ठेवून असतो असे मला सकारण वाटते आहे. राजा, तू या माझ्या भावाकडे म्हणजेच याजाकडे जा. तोच तुझ्याकडून यज्ञ करवून घेईल. आज आपण इथे थांबूया आणि पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.